नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या मैत्री बालमनाशी या प्रारंभ आणि अनुगमन व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. चला, या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणते खेळ व कृती करणार आहोत ते पाहूया. सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या कृतींबद्दल. मुलांचे टाळी देत प्रेमपूर्वक स्वागत करा. वयोगटानुसार एक अभ्यास कोपरा तयार करा आणि त्यामध्ये खेळणी, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य ठेवा. मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू स्वतः शोधून निवडण्याची संधी द्या. आता मुलांना पाणी पिण्यासाठी आणि शौचालयाचा वापर करण्यासाठी छोटी सुट्टी द्या. सर्वांना गोलात उभे करा आणि चिकू पिकू हे बालगीत घ्या. यानंतर तांदूळ आणि गहू वेगवेगळे करायला सांगा. मुलांसोबत पीठ मळत चपाती बनवण्याचा अभिनय करा. सर्व मुलांना कागदाचे घर बनवायला शिकवा. आता मुलांना जेवणाची सुट्टी द्या. सर्वांना अंगणवाडीच्या बाहेर नेऊन संगीत खुर्ची खेळ घ्या. मुलांना गोलात बसवा आणि आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या कृतींचे आयोजन करा. पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या कृतींबद्दल. चला, मुलांचे आणि पालकांचे नमस्ते करत स्वागत करा. मुलांना खेळणी उचलून त्यांच्यासोबत खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. आता मुलांना पाणी पिण्यासाठी आणि शौचालयाचा वापर करण्यासाठी छोटी सुट्टी द्या. मुलांना गोलात बसवून 2 वांजरी गोष्ट सांगा. मुलांना अंगणवाडीमध्ये फिरायला सांगा आणि गोल आकाराच्या वस्तू शोधण्यास सांगा. त्यांनी पाहिलेल्या 2 चाकांच्या वाहनांविषयी त्यांच्याशी चर्चा करा. सर्व मुलांकडून धाग्याच्या साहाय्याने चित्रकला करून घ्या. आता मुलांना जेवणाची सुट्टी द्या. सर्वांना अंगणवाडीच्या बाहेर नेऊन स्टापू खेळ घ्या. मुलांना गोलात बसवा आणि आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या कृतींचे आयोजन करा. पाहूयात शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या कृतींबद्दल. चला, सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करूया. मुलांना एकमेकांसोबत खेळणी खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. आता मुलांना पाणी पिण्यासाठी आणि शौचालयाचा वापर करण्यासाठी छोटी सुट्टी द्या. आता मुलांना गोलात उभे करा आणि गोल गोल बालगीत घ्या. मुलांना अंगणवाडीत फिरून चौकोनी आकाराच्या वस्तू शोधण्यास सांगा. यानंतर मुलांशी गप्पा मारा की त्यांच्या स्वयंपाकघरात कोणकोणती भांडी आहेत. यानंतर कागदावर पानांचा ठसा घ्यायला शिकवा. आता मुलांना जेवणाची सुट्टी द्या. सर्वांना अंगणवाडीच्या बाहेर नेऊन अतीरपतीर खेळ घ्या. मुलांना गोलात बसवा आणि आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या कृतींचे आयोजन करा. मुलांसोबत केलेल्या उपक्रमांचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.